भुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथं बुधवारी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आणि गोठ्याला भीषण आग लागली आहे। या आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, जीप, पॉवर ट्रेलर, मारुती व्हॅन तसंच गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साठवलेलं गवत जळून खाक झालंय। या दुर्घटनेत विजयकुमार भांदिगरे यांचं सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं असून ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे गोठ्यातील जनावरं सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। भुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथं बुधवारी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास हरिजन वस्तीजवळील विजय साताप्पा भांदिगरे यांच्या घर आणि गोठ्याला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। पहाटे ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीनं नाव घेत पाणी आणि उपलब्ध साधनांच्या साहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नव्हती। त्यामुळे मुरगुड आणि बिदरी कारखान्याचे टँकर घटनास्थळी मागवण्यात आले, मात्र तोपर्यंत घरासह गोठ्यातील प्रापंचिक साहित्य, जीप, पॉवर ट्रेलर, मारुती व्हॅन तसंच जनावरांसाठी साठवलेले गवत आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं। या दरम्यान ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता गोठ्यातील जनावरांना सुरक्षित बाहेर काढलं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी स्मिता भोपळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। यावेळी सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर, उपसरपंच कृष्णात कुपटे, नामदेव कुपटे, कृष्णात पाटील, आनंदराव जाधव, ग्रामसेवक श्रीधर पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। या दुर्घटनेमुळे भांदिगरे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय।